नाही आता याच्याकडे गेलं ना ते डेनकडे गेलं ना सर हे चालूच की एसी आतले आतले चालू आहेत कोणतंच नाही. जाऊन पुढचं आपल्या ते का लागल ओके. उष्माघाताची तयारी काय आहे? सध्या टेम्परेचर वाढत आहे, त्या अनुषंगाने आम्ही उष्माघाताची जे काही आहे ते पूर्ण तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक संस्थेमध्ये एक उष्माघात कक्ष नेमवलेला आहे, तयार केलेला आहे. त्या उष्माघात कक्षामध्ये एमर्जन्सी किट्स, त्याला आपण एपिडेमिक्स किट्स म्हणूया, ते किट्स पण आपण सगळे औषधं, सगळे मेडिसिन, सगळे आय फ्लुइड्स, जे काही अलाइड औषधोपचार लागतो ते पण रेडी ठेवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही एक उष्माघातसाठी टीम बनवलेली आहे, सज्ज केलेली आहे. आमच्याकडे प्रत्येक इन्स्टिट्यूटला कूल रूम तयार केलेली आहे. तर या आणि खाली आम्ही प्रत्येक MS ला पण पत्रव्यवहार करून ते सगळे तयारी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं उष्माघाताचा जरी पेशंट आला तरी आमच्या प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही पुरेपूर तयारी करून पथक सज्ज केलेलं आहे. सर्वांना सूचना पण दिलेल्या आहेत. तरी जनतेनं आम्ही असं आवाहन करू, जर असं कुठला काही पेशंट आढळला, कुणाला काही त्रास झाला तर आमच्या नजीकच्या संस्थेमध्ये त्यांनी संपर्क साधावा आणि ट्रीटमेंट करावी. आणि त्याचबरोबर कोणीही उन्हामध्ये अननेसेसरी विनाकारण फिरू नये. आपल्या शरीराचं हायड्रेशन, पाणी पुरेपूर पाणी ठेवावं, शरीरामध्ये पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवावी, प्रॉपर हायड्रेशन ठेवावे, जेणेकरून त्रास होणार नाही. ओके, धन्यवाद.